आपल्या हक्काचे व्यासपीठ. हीच का तुमची जपान अमेरिकेची टेक्नॉलॉजी. मुंबई गोवा महामार्गावरील नागो ठाणे पुलाच्या दुरावस्थेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक. मुंबई गोवा महामार्गावर नागो ठाणे जवळील मुख्य पुलाला मोठी भेग पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या देखरेखीखाली झालेल्या या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप होत असून यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार चांगलीच आक्रमक झाली आहे. या प्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. प्रवाशांच्या जीवाशी खेळ. नागो ठाणे जवळील या मुख्य पुलाच्या अगदी मध्यभागी मोठी भेग पडली आहे. दररोज हजारो वाहनं या मार्गावरून प्रवास करतात. त्यामुळे पुलाच्या या जीवघेण्या अवस्थेमुळे प्रवाशांच्या जीवाशी थेट खेळ मांडला जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक आणि प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. NHAIच्या देखरेखीखाली झालेलं हे काम पूर्णपणे बोगस असल्याचा आरोप होतोय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना थेट सवाल. या निकृष्ट कामावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे रायगड जिल्हा संघटक तथा श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष अजहर धनसे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. धनसे यांनी संतप्त सवाल उपस्थित करताना म्हटलं आहे की साहेब, आपण नेहमीच जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांबद्दल बोलता, मग या रस्त्याच्या कामात नेमकी कोणती जपानची की अमेरिकेची टेक्नॉलॉजी वापरली आहे? हीच का ती बहुचर्चित विकासाची नवीन टेक्नॉलॉजी जिने रस्ते आणि पूल इतक्या लवकर दुभंगायला लागले आहेत? मुख्य मागण्या आणि आंदोलनाचा इशारा. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचे लक्ष वेधताना अजहर धनसे यांनी काही महत्त्वाचे प्रश्न आणि मागण्या उपस्थित केल्या आहेत. जबाबदारी कोणाची? या निकृष्ट कामामुळे अपघात होऊन जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण? ठेकेदारांवर कारवाई. या कामाचे नेमकं ठेकेदार कोण होते याची माहिती उघड करून राष्ट्रीय महामार्ग विभागाने या भ्रष्ट आणि बोगस कामाची तात्काळ दखल घ्यावी व दोषींवर कडक कारवाई करावी. प्रशासनाने या घटनेचं गांभीर्याने नोंद घ्यावी. जर या प्रकरणी तात्काळ कारवाई झाली नाही आणि पुलाची ही गंभीर त्रुटी दूर करण्यात आली नाही तर रायगड जिल्हा प्रशासनाच्या या उदासीनतेविरोधात आणि भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार मोठ्या ताकदीने आणि आक्रमकपणे रस्त्यावर उतरेल असा स्पष्ट इशारा अजहर धनसे यांनी दिला आहे. नमस्कार, मी अजहर धनसे, रायगड जिल्हा संघटक तथा श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार. नुकताच 2 दिवसापासून रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. काही भागातला जसं की आपला नांगोटणा असो, रोहा असो, इथं पाणी साचलेलं आहे. कुंडलिका नदी, आंबा नदी हे ओलांडले असल्या कारणाने नांगोटणा असो, रोहा असो अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे. नागरिकांना खूप याचा त्रास होत आहे. तसंच दुसरी एक आमची बाब निदर्शनात आलेली आहे की नांगोटणा इथे जो मुंबई गोवा हायवेवर जो मुख्य पूल आहे त्याला भेगा पडलेली आहे. पूर्णपणे मोठा भेग देखील त्या रस्त्यावर पडलेला आहे. आज नितीनजी गडकरी साहेब म्हणतात आम्ही अमेरिकाची, जपानची आम्ही टेक्नॉलॉजी वापरतो. मात्र नेमका ह्या मुंबई गोवा हायवेमध्ये ही नेमकी कोणती टेक्नॉलॉजी वापरलेली आहे ते गडकरी साहेबांनीच बोलावं. कारण अशा पद्धतीतला 1-2 महिन्यापूर्वी जो पूल सुरू झालेला आहे त्या पुलाला मधल्यामध्ये भेगा आगड पडत असतील तर नागरिकांची सुरक्षेची जी जबाबदारी कोण घेणार? नितीन गडकरी साहेब घेणार की रायगड जिल्हा प्रशासन घेणार? असे निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारांवर संबंधित प्रशासन कारवाई करेल का, अशी आमची पक्षाच्या वतीने मागणी आहे. आमचा प्रश्न देखील आहे. तरी याआधी आम्ही त्या विषयावर आम्ही फेसबुकच्या माध्यमातून पोस्ट देखील केलेली आहे. संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभागाने अगर सदर विषयाच्या ठेकेदार ज्या पुलाला जे भेगा पडलेले आहेत त्या जे कोणी ठेकेदार त्यांनी जे काम केलेलं आहे त्यावर अगर योग्य ती कारवाई न केली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. हे संबंधित राष्ट्रीय महामार्ग विभागाने लक्षात ठेवावं आणि असे निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्यावाल्यांना यांना पाठीशी न घालता यांच्यावरती कठोर कारवाई करावी अशीच आमची नम्रपणेची विनंती आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.